राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात कांद्या संदर्भातील आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये काल कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन झालं. तसेच नाफेड विरोधातही आंदोलन झालं. केंद्र सरकार विरोधात आंदोलन झालं. तर मित्रांनो, या आंदोलनाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तसेच आपण पाहणार आहोत काल नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये सुधारणा दिसून आली. तर कोणत्या कारणामुळे काल कांद्याचे भाव थोडेसे सुधारले होते याचीही माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. सुरुवातीचं बातमी आपण पाहूयात चांदवड येथून. प्रहार संघटनेतर्फे कांदा निर्यात बंदी विरोधात प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करून केंद्र सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. टाळ मृदुंग भजन गात शासकीय विश्रामगृह येथून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारने निर्यात बंदी करून कांदा उत्पादकावर अन्याय केला असून निर्यात बंदी उठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने त्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. त्यात प्रहार संघटनेने नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा निर्यात बंदी विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिकात्मक तिरडी आंदोलन हे करण्यात आले. गेल्या काही दिवसापासून कांदा निर्यात बंदी विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत असून त्यात वेगळेपण आहे. या आंदोलनामागे सरकारचे लक्ष वेधणे हे प्रमुख कारण आहे. तर मित्रांनो, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ नववर्षाचे स्वागत शेतात गांजा लागवड करून करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडनीस यांनी जिल्हा प्रशासनाकडे आपल्या शेतात गांजा लागवडीस परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. सोमवारी सकाळी आपल्या शेतात संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह गांजा लागवडीचा प्रयत्न करत असताना पोलीस प्रशासनाने समजूत काढत विरोध केला. यंदा अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातच केंद्र सरकारने पूर्वकल्पना न देता मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी केल्याने कांदा पिकाचे भाव निम्म्याहून कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून मातीमोल भावाने कांद्याची विक्री सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ग्रामीण व्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाची ओळख आहे. निसर्ग पिकू देत नाही आणि सरकार विकू देत नाही अशी अवस्था शेतकरी बांधवांची झाली आहे. आत्महत्या करण्यापेक्षा गांजा लागवड करून नववर्षाचे स्वागत करू अशी ठाम भूमिका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी मध्यस्थी करत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे सुतोवाच केले. यावेळी केंद्र शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवीदास आहिरे यांच्यासह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हे उपस्थित होते. तर मित्रांनो, इकडे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा तालुक्यातील उमराणे येथून शेतकऱ्यांनी कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन पिंपळगाव बसवंत येथील नाफेड कार्यालयावर मोर्चा काढला. नाफेड कार्यालयासमोर ट्रॅक्टर उभे करीत ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होते, परंतु कुणी दखल न घेतल्याने आंदोलकांनी नाफेड कार्यालयास कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन माघारी फिरले. कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी, नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी, कांद्याला सरासरी 4,000 रुपये भाव द्यावा, नाफेडने पारदर्शी खरेदी करावी, 1 महिन्यात कांदा दरात होणारी घट या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नाफेड कार्यालयावर धडकले. सकाळी 11 वाजता उमराणे येथील उत्पादक शेतकरी प्रहार संघटनेचे फलक ट्रॅक्टरला लावून पिंपळगाव बसवंत येथील महामार्गावरील नाफेड कार्यालयावर आले. या ठिकाणी ठिय्या देऊन त्यांनी आंदोलन सुरू केले. केंद्र सरकारचा कांदा धोरणाचा निषेध केला. संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते, परंतु लोकप्रतिनिधीसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही. अखेर नाफेड कार्यालयाला काहींनी कुलूप लावण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे बापू देवरे, कृष्णा जाधव, हरिसिंग ठोके, स्वप्नील आहेर, स्वप्नील सूर्यवंशी, हेमंत निकम आदी पदाधिकारी 50 शेतकऱ्यासह आपले कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन निघून गेले. तर मित्रांनो, वर्षाच्या प्रारंभालाच बाजार समितीमध्ये कांदा आवक घटल्याने क्विंटल मागे 200 रुपयांची दरात सुधारणा झाली. जिल्ह्यातील पिंपळगाव, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, लासलगाव, मनमाड, नांदगाव, मालेगाव बाजार समितीमध्ये
किमान 700 ते कमाल 2100 रुपयापर्यंत दर मिळाला होता. तर सरासरी 1600 ते 1800 रुपये दर मिळाला. मात्र आवक वाढल्यास दर कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मित्रांनो, काल आवक कमी झाली होती म्हणून भाव काल नाशिक जिल्ह्यामध्ये सुधारलेले होते, परंतु आवक वाढल्यास दर कमी होण्याची शक्यताही आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.